साहेबांचा संविधान के सम्मान में हम सब मैदान में, संविधान के सम्मान में हम सब मैदान में, फडणवीस करायचं काय, खाली डोकं वर पाय, करायचं काय, खाली डोकं वर पाय। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे खऱ्या अर्थाने जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, गुरुवर्य एकलव्य आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तिस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन। 2 दिवसापूर्वी परभणी शहराची घटना घडली, त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले। घटना काय झाली, कशी झाली, आपल्या सर्वांना ज्ञात आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत, त्याच्या शेजारी हक्काच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय। एक व्यक्ती येतो दिवसाढाला संध्याकाळी 5:30 वाजता, ते शिल्प काचेच्या याच्यात असतं, ते काढतो फोडतो, काही भीमसैनिकाच्या लक्षात येतं, ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात। चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करतात। घटना गंभीर आहे, कारण संविधानाची प्रतिकृती आहे, संविधानाला आत्मा मानणारी आमची जमात आहे। तुम्हाला खेदाने मला सांगावंसं वाटतं, नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं, पाहिलं असेल तुम्ही, संविधानासमोर नतमस्तक झाले। नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होता, संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे, भगवद्गीता नाही, कुराण नाही, बायबल नाही, बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही। पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे। पण या राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार आहे, त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही। शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते। परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, जिल्हाधिकारी साहेब असेल, आमची पहिली मागणी आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे। त्यांनी लाठीचार्ज केला, ज्यानंतर जो उद्रेक झाला, त्यांनी जर लाठीचार्ज केला नसता तर भीमसैनिकांचा उद्रेक झाला नसता। तो भीमसैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आहे। त्या जिल्हा पोलीस अधीक्षक त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा, त्यांची चौकशी लावा। निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला, व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल, निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण ती घटना का घडली, त्या घटनेमागचं पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे। जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीमसैनिकावर जर लाठीचार्ज झाला नसता, मीडिया सांगती सौम्य लाठीचार्ज तीव्र स्वरूपाचा होता, त्याचे टीव्हीवर काही व्हिज्युअल्स आलेले नाही। म्हणजे हे शासन, मला तर सरकारवर शंका होती। 2018ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते, भीमा कोरेगावची दंगल झाली, त्याच्यात सुद्धा काही झालं नाही। आता सुद्धा 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे। जर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे। आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा, परभणीची जिल्हाधिकारी साहेब असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, परभणी पोलीस थंड आहे, निर्पात भीमसैनिकावर त्यांनी हल्ले केलेले। आणि कोम्बिंग जर पाहिलं असेल, कोम्बिंग करताना कोणाच्या घरात घुसताना महिला पोलीस पाहिजे, व्हिडिओ पाहिले असेल, बेधरम मारताय का आम्ही अतिरेकी आहे? संविधान आमचा आत्मा आहे, संविधानाला आम्ही आत्मा मानतो। आमचा नाही, त्या भारतातल्या प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे। कारण जो जगतो, जो वागतो, तो बोलतो ते फक्त संविधानमुळे। हे जे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य आहे ना बोलण्याचं, हे संविधानमुळे। फक्त आम्हालाच कळ लागती, तुम्हाला कळत नाही, कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत नसेल, इतर समाजाला, तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे। म्हणून आमची आंबेडकर आणि कधी बी रस्त्यावर उतरणार आहे, नाही उतरले तर आम्ही गोळी खाऊ, पोलिसांच्या गोळ्या खाऊ। मी शासनाला सांगतो, फडणवीस सरकार तर 3 जण आहे, त्यांना मंत्रिपद बी नाही, कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री, त्यांना अजून खाते वाटप नाही, 20 दिवस झाले, फडणवीस साहेबांची काही प्रतिक्रिया आलेली नाही। आमचं या शासनाला आव्हान आहे, कोम्बिंगच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीमसैनिकावर गुन्हे दाखल करू नका। जर केले त्याच्यापेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल। 1 जानेवारी नंतर भीमा कोरेगावला जाऊन आल्यानंतर
नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून देणार नाही, एवढं मी निश्चित सांगतो. कोपर तालुक्यात नाही तर नगर जिल्ह्यात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सांगतो, जर कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नाही, निर्दोष भीमसैनिकावर गुन्हे दाखल करण्याचं थांबवलं नाही, तर शासनाच्या एकाही मंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरवून देणार नाही, एवढी निश्चित खात्री देतो. जय भीम, जय भारत.